बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक दी बा पाटील लिखित एक कथा वाल्या. दिवस मावळतीकडे झुकला. बाभूळपणावर सावल्या उतरल्या तशी बाबळींची तोड बंद झाली. तोडलेल्या बाबळींच्या लाकडी ओंडक्याचा ढीग एका बाजूला पडलेला. तिथं उभ्या असलेल्या भैरू पाटलानं बाबू गाडीवाल्याला हाक देऊन म्हटलं, बाबू गाडी झुप, दिवस मावळायच्या आत लाकडं घरात पोच झाली पाहिजे हाय ती. भैरूच्या हाकेसरशी बाबू गाडीतून उठला आणि जवळच्या आंब्याच्या झाडाखाली बांधल्या बैलांजवळ गेला. झाडाखाली ठोकलेल्या तात्पुरत्या लोखंडी खिळ्यांना त्यानं बैल बांधलेली. दिवसभर लाकडांनी भरल्या बैलगाडीच्या खेपा करून बैल दमलेली. वैरण खाऊन आत्ताच कुठं तरी निवांतपणे रवंत करत बसलेली. तेवढ्यात बाबू त्यांच्याजवळ गेला. त्यानं खांद्यावरचा चाबूक हातात घेऊन हवेतच उगारून म्हटलं, चला उठा रे पाखऱ्या सुंदर्या, उठा जाऊया गावाकडे. म्हातारपणाकडे झुकलेली बैल पुढच्या पायांच्या गुडघ्यावर शरीराचा भाग देत कशी बशी उठली. खरं तर त्यांच्या पोटापाण्याची आबाळच असायची. मिळाला तर 2 उंजळी हुलग्यामागचा भरडा मिळायचा, नाहीतर कायम पाला पाचोळी अशीच घाट असायची. शिवाय बाबू त्यांना दिवस उजाडल्यापासून तो मावळेपर्यंत राब राब राबून घ्यायचा. बाबू तरी काय त्यांच्यासारखाच, त्यांच्या शेपटानं बांधल्या ग त्यांच्या बरोबरीनं राबायचा. सकाळची न्याहारी झाली की दिवसाची भाकरी सवडीप्रमाणे खायचा. तीही मिळाली तर मिळाली, नाहीतर संध्याकाळीच पोटभर जेवायचा. तो आणि त्याची बैल दुसऱ्याच्या कामावर भाड्यानं राबायची. कधी रानातल्या मशागतींची कामं, नाहीतर दररोज गावातल्या किराणा मालाच्या दुकानदाराचं इस्लामपूरचं भाडं असायचं. इस्लामपूरला तो 2-3 खेपा मारायचा, त्यामुळं बैल थकून जायची. थकली तरी बाबूच्या आज्ञेत चालायची. कधी कधीही बाबू कामानं त्रागून जायचा आणि उगीचच त्यांच्या पाठी हातातल्या चाबकानं फोडून काढायचा. ती मुकी बिचारी थरथर कापायला लागायची. पण बैलगाडी सोडताना त्यांच्या पाठीवरचे सुजलेले वळ बाबूच्या नजरेत भरायचे. तेव्हा बाबू एकदम एकदम हळवा व्हायचा. त्याचे डोळे पाण्याने डबडबून भरायचे. बैलांना रागाच्या भरात मारल्याचं त्याला खूप वाईट वाटायचं. मग तो त्यांच्या पाठीवरून हात फिरवून म्हणायचा, काय करायचं लेकरांनो, पोट जळतंय. त्याचा राग डोसक्यात शिरला की तो तुमच्यावर निघतोया. मला बी कळतंय पण वळत नाही. त्याचं हे सगळं वागणं त्या क्षणापुरतंच असायचं. पुन्हा तो व्यवहारी व्हायचा. आतासुद्धा त्यानं उठलेल्या बैलांचे कासरे लोखंडी खिळीतून सोडून हातात घेतले. पुन्हा हातातला चाबूक उगारून त्यानं बैल गाडीकडे नेली. बैलगाडीच्या पुढच्या दांडीखाली हात घालून त्यानं जू उचलली तशी बैल सवयीनं जू खाली माना देऊन उभी राहिली. आधीच जूला बांधलेल्या सापत्या त्यानं बैलांच्या गळ्यांना आवळल्या आणि लाकूड तोड्या गाड्यांना म्हणाला, भरा रे गाड्या, लई वखूत लावू नको जा. लाकूड तोड्या भोसल्यानं त्याच्या गड्यांना बैलगाडीत लाकडाचे ओंडके रचायला सांगितले. गडी कामाला लागले. बाबळीच्या ओंडक्याने बैलगाडी भरली. ती जड झाली. बाबूनं वरून कासरा टाकून ओंडके आवळले. त्यानं कमरेचं तारदेवचं जाडसर तांबूस धोतर उचलून कमरेला जाम खोवलं. अंगातल्या दणक्यावर बैलगाडीच्या बावकाडाला अडकवलेला पूर्ण बाह्यांचा व 3 बटनांचा निळा सतरा चढवला. डोक्यावरली लाल टपार सोडून त्यानं तोंडावरला घाम पुसला. गालांवर वाढल्या काळ्या पांढऱ्या दाढीतून बोटं फिरवली. सोडलेली टापर पुन्हा डोक्याला वर्तुळाकार गुंडाळली. पायात धनगरी पायतानं चढवून तो लाकडांच्या राशीवर चढून बसला. बैलांचा कासरा हाती घेऊन त्यानं हातातला चाबूक हवेतच वाजवला. तशी बैल गावाकडे गेल्या गाडी वाटेला लागली. लाकडाने भरलेली बैलगाडं ती जीवाच्या आकांतानं ओढू लागली. आधीमधी त्यांच्या पाठीवर बाबूच्या हातातल्या चाबकाची वादी वळ उमटवू लागली. किडकिडीत देहयष्टीचा बाबू बैलगाडीच्या हेलकाव्याबरोबर हेलकावे खात एका कानावर हाताचा पंजा धरून उंच आवाजात तान्या सर्जाचं गाणं गाऊ लागला.
त्याचं ते बैलांचं कौतुक करणारं गाणं मावळत्या पश्चिम वाऱ्यावर स्वार होऊन शिवारभर घुमत होतं. जणू पाखरांच्या किलबिलाटालाच ते साथ करीत होतं. बाबूची बैलगाडी शिव ओलांडून गावात आली. बाबूचं गाणं थांबलं. बैलांच्या तोंडाला फेस आला. ती धापा टाकू लागली. बाबूनं सरळ नेऊन बैलगाडी भैरू पाटलाच्या वाड्यासमोर उभी केली. तो गाडीतून खाली उतरून सरळ आत वाड्यातच गेला. त्यानं दरवाजा ओलांडून आत हाक देत म्हटलं, वहिनी साहेब, जळान आणलंय. आतून त्याच्या हाकेला उत्तर आलं नाही. बाहेर अंगणात बसलेले 7-8 वर्षाचं पोरगं त्याला दिसलं. तो पाटलांचा नातू होता. दिवस मावळत आल्यानं दिवसभर गल्लीतलं उकिरड्या उकरीत फिरणाऱ्या 15-20 कोंबड्या वाड्यात परतल्या होत्या. त्या कोंबड्यांना दाणं टाकत ते पोरगं बाहेरच्या दगडी जोत्यावर बसलं होतं. बाबूला पाहून ते कावरं बावरं झालं. जरासं चुळबुळलं. आता बाबूची नजर त्या पोरासमोर अंगणात दाणे टिपणाऱ्या कोंबड्यांच्या घोळक्यावर स्थिर झाली. त्याहीपेक्षा त्या कोंबड्यांच्या घोळक्यात ऐटदार फिरणारा पांढरा शुभ्र कोंबडा त्याच्या नजरेत भरला. एकटक तो त्या तुर्रेबाज कोंबड्याकडे पाहू लागला. पाटलीनबाईंनी आपल्या नातवाच्या हट्टापायीच तो सांभाळलेला. ते लहान दररोज त्याच्या संगतीत रमायचं. त्याला दाणे भरवीत वाड्याच्या दगडी ज्योत्यावर बसायचं. जणू त्याला कोंबड्यांचा लळाच लागलेला. त्या पोरानं बाबूच्या विखारी नजरेला हेरला असावं. त्यामुळं त्याला वाटलं की हा बाबू आपला कोंबडा चोरायला आला असावा. असं वाटून त्यानं ओरडून आपल्या आईला हाक दिली. तशा मोठ्या पाटलीनबाई लगबगीनं बाहेर येत म्हणाल्या, काय झालं रे बाळा? यो माणूस आपल्या कोंबड्यांकडे बघतोय असं ते पोरगं भीत भीत बोललं. बाबूकडे बघून पाटलीनबाई म्हणाल्या, अरे ह्यो बाबू आपला काका हाय, त्यो कशाला कोंबडा बघतोय? तसं हसून मग बाबू म्हणाला, वहिनी साहेब, कोंबडं लई नेटाक झालंय. काय म्हणून राखायला सा? तोंडावर बाबाजीचा उरूस आला आहे, देऊन टाका बाबाजीला, तेवढंच पुण्य लागेल. बाबूचं बोलणं पाटलीनबाईंच्या वर्मी लागलं. त्यांना इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालं. होय म्हणावं तर तो कोंबडा नातवाच्या कौतुकापायी त्याने राखला होता, आणि नाही म्हणावं तर बाबाजीचा कोप व्हायचा. त्या बुचकळ्यात पडल्यावर सहज त्या म्हणाल्या, बघूचा वाचत वा, उरूस अजून लांब आहे. पुन्हा त्या बाबूला म्हणाल्या, तुम्ही का आला होता सा? जळान आणलंय, कुठं उतरायचं सांगा? परड्यात उतरा जावा, पाटलीनबाई म्हणाल्या. बाबू पाठीमागं फिरला. वळताना म्हणाला, जरासा चहा ठेवा, तो पत्रू गाडी उतरून येतो. बाबू जळण उतरायला गेला. कोंबड्यांना दाणं टाकणार ते पोरगं जोत्यावरून उठलं व आपल्या आजीचा हात धरून म्हणालं, आजी, माझा कोंबडा कुणाला द्यायचा नाही. त्याला बरं बाबा म्हणत आजी घरात गेल्या. तासाभरात बाबूचं जळण उतरणं संपलं. मोकळी झालेली बैलगाडी बाहेरच्या रस्त्यावर उभी करून बाबू पाटलांच्या घरात आला. चौकडीजवळच तो भिंतीला पाठ लावून जमिनीवर बसला. पाटलीनबाईंनी त्याच्या हातीत पाण्याचा तांब्या दिला. त्यातलं पाणी तो घटाघटा पिऊन म्हणाला, वहिनी साहेब, लई वकूच झाला, अंधारून आलंय. चहा झाला असेल तर पटाक दिशा आणा. सकाळच्या न बैल बी गाडीच्या जोआखालीच आहे ती असणी भरडा पाणी बघाय पाहिजे हाय. पाटलीनबाईंनी चहाची कप बशी आणून त्याच्या तळ हातावर देत विचारलं, बाबू, लेकींचं कसं आहे? बशीत ओतलेल्या चहाचे भुरके घेऊन मोकळी केलेली कप बशी जमिनीवर ठेवत बाबू म्हणाला, वहिनी साहेब, कशाचं काय आणि फाटक्यात पाय, सगळंच चुकलंय. घरच्या गरिबीनं पुरी बिजवर असणी दिल्या, त्यांची गत आगीतनं उठून फुपाटात पडल्यावानी झाली. माझ्या हातनं पापच झालं म्हणायचं. बाबू उदासपणे बोलला. आपण त्याच्या जखमेवरचं मीठ चोळतोय असं पाटलीनबाईंना वाटून त्या म्हणाल्या, तुमची तरी चूक कशी म्हणायची? तुमच्याकडे तरी काय हाय? महाराणाची 2 एकर जमीन आणि पदरात 5 पोरं.
या बैलांच्या संग रात दिस राबतायसा म्हणून तरी पोटाला भाकरी तुकडा मिळतो या. खरं आहे वहिनी. असं म्हणून बाबू उठला व चौकटीतून बाहेर पडला. बाहेर जाताना त्यानं अंगणा शेजारी सोप्याला ठेवलं कोंबड्याचं डालगं पुन्हा एकदा अधाशीपणानं पाहिलं व मनात म्हणाला, आपल्याला वशाट खायला मिळायचं म्हणजे अशाच कोणीतरी जत्र फित्रला कापल्या कोंबड्या बकऱ्यांचंच. बैलगाडी घेऊन बाबू चावडीच्या कोपऱ्यावर आला. तिथं गोपाळ शेठजीनं त्याला हाक देऊन म्हटलं, बाबू 2 दिवस कुठं गायब झालास? अरे आपला माल आणायचा राहिलाय, उद्या काढ की सवड. हे बाबू बैलांचे कासरी ओढून बैलगाडी थांबून म्हणाला, शेठजी 2 दिवस बहिरू पाटलांच्यात गुंतलो होतो. त्यांचा आणि आमचा जुना जिव्हाळा आहे. नाही कसं म्हणायचं, उद्यापासनं रिकामाच आहे. असं म्हणून विडी बंडल घेण्यासाठी बाबू बैलगाडीतून उतरून खाली आला. शेठजींच्या दुकानात जाताना त्याची नजर दाराशेजारी उजव्या बाजूला भिंतीत असलेल्या छोट्याशा देवळीत गेली. तिथं दुकानाचं कुलूप किल्ली अडकवून ठेवलेलं असायचं. अलीकडं त्या कुलपावर वारंवार त्याची नजर जायची. आताही त्याच नजरेनं कुलपाकडे बघत त्यानं शेठजींना विडी बंडल मागितली व म्हणाला, खात्यावर लिहून ठेवा. काही न बोलता शेठजींनी विडी बंडल त्याच्या हाती दिला. विडी बंडल घेऊन बाबूनं बैलगाडी आपल्या घराकडे वळवली. आता अंधार पडला होता. मशिदीजवळच्या मटणाच्या टपरीत महमूद खाटी आवरावर करून घरी चाललेला. बोकडाचा एक राहिलेला फरा कापडात गुंडाळून त्यानं मोठ्या पिशवीत घातला. जाता जाता बाबूचं तिकडे लक्ष गेलं. बाबूनं बैलाचा कासरा ओढला. बैलगाडी खाटक्याच्या टपरीसमोर थांबली. महमूदनं बाबूकडं बघितलं. बाबू म्हणाला, काय बकरं शिल्लक राहिले वाटतंय? वय घेणार आहेस काय? महमूद, घ्यायचं आहे पण पैसे उधार म्हणायला लागतील. उधार नाही बाबा, देवी लागण झाली या. रोख असेल तर बोल. ही काय भवानी टाईम आहे बाई, पण उधार नाही मिळणार. तू पहिलंच पैसे दिलं नाहीस अजून. तुला बोकाडच विकायचं म्हणतो या, म्हणून तुझी उधारी दिली नाही. बाबूच्या या वाक्यावर महमूद पुढे येऊन म्हणाला, किती किलोचं आहे तुझं बोकाड? त्यावर सहजगत्या बाबू म्हणाला, महिना झालाय, शेळीला कोकरू झालंय. 2 महिन्यात होईल की मोठं. फुट बाबा फुट, किंवा टाईम बर्बाद करतोस? असं महमूद म्हणाला. बाबूनं बैलगाडी हाकली व म्हणाला, जशी तुझी मर्जी. रात्री जेवताना बाबूची बायको नर्मदा त्याला चेहरा गंभीर करून म्हणाली, धाकटी पोरगी आता धाकटी राहिली नाही. ती 4 बुकं शाळा शिकली या. एखादा चांगला पोरगा बघाय पाहिजे हाय आता. पहिल्या पुरींच्या गत हिचं व्हायला नक. बाबू तिच्या शब्दाला मुंडकं हलवत ताटातला घास तोंडात कोंबत होता. जेवण झाल्यावर तो घटाघटा पाणी प्याला. एक ढेकर देऊन तिथंच चुलीजवळच्या भिंतीला टेकून बसला. बायकोला म्हणाला, मला सगळं कळतंय, पण पैशाचं काय? थोरलं पोरगं शिकवलं, ते कोल्हापूरच्या कारखान्यात लागलंय. त्यानं तिथं सासरूवाडी केली. आई बापाचा इच्छा नाही का पाचार नाही. धाकटं गावभर बोंबलं थिडतंय. मी एकटा काय म्हणून करणार आहे? त्यानं बायको पुढं आपली हातबलता मांडली. त्यावरती म्हणाली, माझ्या माहेरकडचं स्थळ आलंय. तिन्ही पोरगीला बाहेरच्या बाहेर बघितली या. मास्तर हाय, त्यासनी आपली लेक पसंत आहे. आणि ती माणसं हुंडा बी मागित नाही. ती पोरगी आणि नारळ द्या म्हणतात. आता मात्र बाबू सुखावला. तो पटकन बायकोला म्हणाला, असं असेल तर येळ घालवा न ग. उद्याच कामाला लागूया. खर्चाच्या पैशाची व्यवस्था करीन. बाबूनं बायकोला होकार दिला. दोघांचंही आपल्या लेकीच्या लग्नाच्या तयारीला लागायचं ठरलं. दुसऱ्या दिवशी नर्मदानं आपल्या माहेर निरोप देऊन आपल्या भावाला बोलावून घेतला.
भावानं स्थळ काढलेलं. त्याला होकार मिळताच तो कामाला लागला. 8 दिवसात दोन्ही बाजूंची बगाबगी होऊन एकमेकांना पसंती कळवली गेली. एका चांगल्या मुहूर्तावर बाबूच्या घरीच लग्न याद्या लिहिण्याचं काम पार पडलं. बाबूची भावकी गुळ भाताचं जेवण जेवली. त्या रात्री मात्र बाबू खूप अस्वस्थ झाला. त्याला झोप लागेना. त्याच्या नजरेसमोर पुरीच्या लग्नाचा खर्च दिसू लागला. आणि मग त्यानं बऱ्याच दिवसांपूर्वी मनात योजलेली योजना यशस्वी करण्याचा निश्चय केला. 6 महिन्यांपूर्वी त्यानं गावच्या बाजाराच्या दिवशी गोपाळ शेठच्या दुकानाची किल्ली हळूच चोरून ती बाजारात किल्लीवाल्याकडे नेली होती. त्याच्याकडून त्यानं तसलीच किल्ली विकत घेऊन मूळची किल्ली कुलपाजवळ नेऊन ठेवलेली. गोपाळ शेठच्या दुकानात चोरी करायची योजना बऱ्याच दिवसांपासून त्याच्या मनात घाटत होती. ती वेळ आता आली होती. घराबाहेरच्या बैलांच्या छपरात बाबू झोपायचा. तिथंच एका बाजल्यावर त्याची पथारी पसरली असायची. मनाचा निग्रह करून बाबू बाजल्यावरून उठला. त्यानं धोतर कमरला खोचलं, अंगातल्या दणक्यावर घुंगडं कांबरलं, डोईला टपार बांधली. बाजारात तयार केलेली नकली किल्ली त्यानं बाजल्याखालच्या लाकडी पेटीत ठेवलेली. अंधारातच पेटी उघडून पेटीच्या एका कोपऱ्यात त्यानं बोटानं चाचपलं. किल्ली त्याच्या बोटांना लागली. आवाज न करता हळूवारपणे त्यानं लाकडी पेटीचं झाकण लावलं आणि छपरातून तो बाहेर पडला. अंगावर गल्लीतली कुत्री घेत तो विठ्ठल रुक्मिणीच्या देवळापुढे आला. क्षणभर बाहेरच्या दरवाजातल्या ढेलजत टेकला. ढेलजेतून आत देवळात बघत म्हणाला, सगळं गाव झोपलं, पण वारकऱ्यासने अजून झोप आलेली नाही. देवळात आतल्या मंडपात प्रवचन सुरू होतं. प्रवचनकार तिथं उपस्थित असलेल्या भक्तांना वाल्या कोळ्याची गोष्ट सांगित होता. वाल्या कोळ्यासारख्या दरोडेखोराचा वाल्मिक ऋषी कसा झाला याचं रसभरीत वर्णन करीत होता तो. त्याचं प्रवचन बाबूच्या कानावर येत होतं. प्रवचनकाराच्या प्रत्येक शब्दावर बाबू अस्वस्थ व्हायचा. तो आतल्या आत विचार करायला लागायचा. आता सुद्धा तो चोरीसारखं एक वाईट कर्म करायला निघाला होता याची त्याला जाणीव झाली. तो मनाशीच म्हणाला, आपण पण हे वाईट कर्म घरच्यांसाठीच करायला लागलोया. त्या वाल्या कोळ्यागतच आपण पण हाय. पापाचं धनी मात्र आपण. आणि घरची सगळी नामानिराळी राहणार आहेत. मग कशासाठी करावं हे वाईट कर्म? शेवटच्या प्रश्नानं तो आणखीन बेचैन झाला. त्याचवेळी त्याला पाठीमागं एकदा इस्लामपूरच्या वाटेवर भेटला माळकरी फडणीसांना आठवला. भर उन्हाची तो मालाच्या पोत्याने भरली बैलगाडी घेऊन गावाकडे येत होता. ऊन म्हणजे मी म्हणत होतं, अंगाची लाही लाही होत होती. बैलगाडी ओढणारी बैल धपापत होती. तशातच गाडी तराळकीची ओघळ ओलांडून पुढच्या चढायला लागली. बैल घाईला आली आणि बाबूनं हातातल्या चापकानं त्यांच्या पाठी फोडायला सुरुवात केली. मुक्या बिचाऱ्या जनावरांच्या तोंडाला फेस आला. तेवढ्यात समोरून इस्लामपूरला पायी चालला फडणीसांना बैलगाडीजवळ येत म्हणाला, बाबू कुठलं फेडणार हे पाप? मुक्या जनावरांनी किती छळशील? लेका तुला मरण काही सरळ येणार नाही. जरा पुण्याईनं वाग. काय करू अण्णा, देवानं पदरात 2 पोरं आणि 4 पोरी दिल्यात. त्यांच्यासाठी ह्यो सगळं आटापिटा करायला लागतो या. अशी बाबूनं आपली व्यथा मांडली. त्यावर फडणवीसांना म्हणाला, बाबू तुला एक गोष्ट सांगतो. वाल्या कोळ्यानं बी वाटमाऱ्या करून लई पापं केली, पण त्या पापाचं वाटेकरी घरची झाली नाहीत. तसंच तुझं बी आहे. असं म्हणून फडणीसांना पुढे निघून गेला. ही गोष्ट आता बाबूला प्रकर्षानं आठवली आणि आता देवळातला प्रवचनकार पण तीच गोष्ट सांगत होता. काय करावं बाबूला समजना. बाबू देवळाच्या ढेलजेतून उठला. त्याच्या मनात विचारांचा कल्लोळ उठला. काय करावं आता? गोपाळ शेठची चोरी करायची काय? नशिबात आणखीन एक पापाची भर. आपल्या आयुष्यात पुण्याईपेक्षा पापांचाच घडा आपण भरला.
आणि आणि कोणासाठी? विचार करीत बाबू गोपाळ शेठच्या दुकानापर्यंत आला. रस्त्यावर सामसूम होती. तिथल्या चौकातल्या डांबावर एक मिणमिणता लाईटचा दिवा होता. त्याचा प्रकाश गोपाळ शेठच्या दुकानापर्यंत पोचत नव्हता. दुकानाच्या बंद दाराच्या कडी कोंड्यात एक दणकट कुलूप लोंबत होतं. त्याची चावी जशी घरात जाऊन शांत झोपी गेल्या गोपाळ शेठच्या कमरेच्या करदोऱ्यात होती, तशीच ती बाबूच्याही दंडक्याच्या खिशात होती. बाबू दुकानाच्या दारापर्यंत आला. क्षणभर थांबला. पुन्हा तो मनाशीच म्हणाला, कशाला करावं हे चोरीचं पाप? त्यापेक्षा गोपाळ शेठलाच पोरीच्या लग्नासाठी उसनं पैसे मागितलं तर. पण काय सांगावं त्यांचं? दुकानचा माल उधार देताना 10 वेळा आपल्या गाडी भाड्याचा हिशेब करून माल देतोय. मग एवढं पैसा हात उसनं कसा देईल त्यो? त्यापेक्षा ही चोरीच बरी. कुलूप काढून त्याच्या गल्ल्यावर डल्ला मारायचा आणि काही घडलंच नाही असं समजून जसं होतं तसं कुलूप लावायचं. चोरी कुणी केली कुणास ठाऊक. बाबूनं खंबीर विचार करून दुकानाच्या कुलूपाला किल्ली लावली. कुलूप निघालं. त्यानं हळूच दार उघडून आत प्रवेश केला. सराईताप्रमाणे तो अंधारात दुकानाच्या लाकडी गल्ल्यापर्यंत पोहोचला. गल्ल्याचा सरकता ड्रॉवर त्यानं ओढला. आतलं नोटांचं बंडल उचलून खिशात घातलं व तो बाहेर आला. त्यानं कुलूप होतं तसंच लावून दिलं आणि घरचा रस्ता धरला. दुसऱ्या दिवशी आपली चोरी झाल्याचं गोपाळ शेठच्या लक्षात आलं. पण त्यालाच लोकांनी खुळ्यात काढला. माणसं म्हणाली, गोपाळ शेठ विसरभोळा हाय, गल्ल्यात पैसेच नसतील आणि दुकानाची किल्ली पण ह्याच्याच कमराला, मग कुलूप कुणी काढलं म्हणायचं. अशी 1 ना 10 तोंडानं माणसं बोलली. तरी पण गावचा पोलीस पाटील म्हणाला, शेठ पोलिसात फिर्याद द्या, आरोपी हुडकून तुमच्यासमोर उभा करतो. मी पण गावचा पोलीस पाटील आहे. त्यावर गोपाळ शेठ म्हणाला, पाटील फिर्याद देऊन पोलिसांची झंगटं पाठीमागं लावून घेण्यापेक्षा चोरी झालेली परवडली. असं बोलून गोपाळ शेठनं आपल्या झालेल्या चोरीवर पडदा टाकला. चोरीचं शल्य काळजात गुंतवून बाबू आपले दिवस ढकलीत राहिला. बाबूच्या पोरीचं लग्न झालं. तिला सुखाचं घर मिळालं आणि दिवसेंदिवस बाबूच्या घरात दुःखाची छाया गडद होत निघाली. बाबूच्या मोठ्या मुलानं घराकडं पाठ फिरवली. धाकटं पोरगं जसं वय वाढल तसं व्यसनाधीन होत गेलं. त्याच्या व्यसनानं घर हैराण झालं. उतरत्या वयात ज्याच्याकडे बघून आपल्या उर्वरित आयुष्याची स्वप्न बांधायची, तो मुलांचाच आधार बाबूच्या डोळ्यात देखत डासळत गेला. म्हातारपणाकडे झुकलं वय आणि जगण्यासाठीची जागतिकता हे समीकरण घट्ट होत निघालं. बाबूला कष्टाचं काम करणं पेलेनासं झालं. त्यामुळं जनावरांच्या चाऱ्या पाण्याची आबाळ होऊ लागली. बैल खुंट्यांना बांधून ताटकळून गेली आणि शेतातल्या कामाबद्दल पोराला काही बोलावं तर ते पोरगं शिवीगाळ करून अंगावर धावून येऊ लागलं. त्या पोराची आई बाबूला समजावून सांगू लागली. त्यामुळं बाबूला आपल्या पत्नीची ही साथ आपल्याला मिळत नाही याची खंत आतल्या आत जाळू लागली. एके दिवशी बाबूनं बैलांना वडगावचा बाजार दाखविला. पोटाचे आबाळ झाल्यानं खंगलेल्या बैलांना गिराईक मिळेन असं झालं. जे गिराक यायचं ते कसायाचं यायचं. कसायांची नजर बैलांच्यावर चटकन जायची आणि घासाघीस करून बैल स्वस्तात मिळावीत म्हणून त्यांची धडपड सुरू व्हायची. कसायांच्या दाड्या बघून बाबू त्यांना म्हणायचा, तुम्ही ढिगानं पैसे दिलं तरी माझी बैल मी तुम्हाशी देणार नाही. असा बाबूचा नाहीचा ठोका सुरू व्हायचा. तेव्हा कंटाळलेला कसाई निघून जाताना म्हणायचा, क्या पागल आदमी है. असं करता करता एक शेतकरी बाबूच्या बैलांना मागणी घालायला आला. त्यानं बैलांचा सौदा सुरू केला. तेव्हा एका क्षणाची उसंत न घेता बाबूनं त्याच्या तुडून आल्या किमतीला होकार दिला. आपल्याला बैल स्वस्तात घावली या भावनेनं खुश झालेल्या शेतकऱ्यानं बाबूच्या हातावर नोटांचं बंडल ठेवून त्याच्या बैलांना नवीन कासरे लावले. बाबूच्या डोळ्यांसमोरून बैल हल्ली आणि जड पावलांनी बाबूनं गावची वाट धरली.
दुसऱ्या दिवशी बाबूच्या घरात नवीनच वाद सुरू झाला. त्याच्या बायकोनं बैलांच्या पैशाची विचारपूस केली. बाबूनं तिला थातूरमातूर उत्तरं दिली, पण त्याच्या धाकट्या दारुड्या पोरानं त्याच्याकडे पैशाची मागणी सुरू केली. बाबू त्याला म्हणाला, एवढा तुला धडधाकट केला या, काय म्हणून दारू पिऊन गावभर बोंबलं फिरतो याच? त्या परास काम करून कष्टानं 4 पैसे मिळवायचं बघ. बाबूनं पोरग्याला उपदेशाचा डोस पाजला. तसं पोरगं एकेरीवर आलं. त्याला म्हणालं, मी तुझ्या कष्टाचं मागित नाही, बैल ऐकल्याला पैसे मला आत्ताच्या आता पाहिजे नाहीत. पोरगं बाबूला आरतुरं करू लागलं. ते ऐकून बाबूचा माताच भडकला. बाबूनं घरात खुंटीवर अडकवला चाबूक हातात घेतला. चाबूक हवेत फिरून बाबू पोरग्यावर धावला. पोरग्याला कळायच्या आत बाबूच्या हातातल्या चाबुकाची वादी त्याच्या पाठीवर उमटली. क्षणभर पोरगं कळवळलं, पण ते सावध झालं. बाबूनं दुसऱ्यांदा चाबूक उगारला. पोरानं हवेतल्या हवेतच चाबुकाची वादी धरली आणि चाबूक खेचला. बाबूच्या हातातून चाबूक सुटून पोरग्याच्या हातात आला. तसं बेभान झालं पोरगं चवताळलं. तिच्या मेंदूत आधीच दारूचा कैफ होता. त्या बेहोशीनं तो बापाला विसरला. त्यानं हातात आल्या चाबकानं बाबूला फोडून काढायला सुरुवात केली. चाबकाच्या 2 फटकाऱ्यातच बाबू जमिनीवर कोलमडला. तशी मगापासून बाप लेकांची भांडणं बघत उभी असलेली बाबूची बायको नर्मदा त्या दोघांच्या भांडणात मध्ये पडली. ती पोराला म्हणाली, तुला तुला लाज आहे का नाही रे? कसलं पांग फेडलंच म्हणायचं हे? असं म्हणून तिनं पोराच्या हाताचा चाबूक हिसकावून घेतला आणि बाबूच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली. घडला प्रकार बाबूच्या मनाला खोलवर लागला. आपल्या जगण्याला आता अर्थच उरला नाही, अशीच त्याची भावना झाली. त्या दिवसापासून तो मनानं खचत निघाला. त्याला अन्न पाणी घ्यावंसं वाटेना. त्यामुळे त्याची प्रकृती ढासळतच निघाली. काही दिवस गेले आणि का चांदण्या रात्री बाबू अंतरुणातून उठून भर मध्यांचाच आपल्या रानात आला. त्या महारानावर टिपूर चांदणं पडलेलं. सगळा परिसर कसा लक्क दिसत होता. गाडी वाट सोडून पाऊल वाटेनं बांधावरून बाबू आपल्या शिवारात आला. त्यानं स्वतः खणलेल्या विहिरीच्या काठावर उभा राहिला. त्यानं खाली पाण्यात वाकून पाहिलं. आभाळातला चंद्र विहिरीच्या पाण्यात खोल उतरल्यासारखा दिसत होता. बाबू पाठीमागं वळला. बाजूला थोडंसं रान मोकळं पडलं होतं. तिथं जमिनीतून बैलाच्या शिंगांची टोकं वर आलेली दिसत होती. तिथं बाबूनं आपली खपलेली बैलं पुरली होती. त्यानं तिथं कायमचा विसावा दिला होता. त्या शिंगाच्या टोकावर नजर फिरवीत बाबू मनाशीच म्हणाला, ह्यो दगड्या, ह्यो धोंड्या, ह्यो संभा, ह्यो भीमा, ह्यो वाशिंग्या, ह्यो तिशिंग्या. यापूर्वी मेलेल्या प्रत्येक बैलाचं नाव त्याच्या जिभेवर येऊ लागलं. तो उदास होऊन म्हणाला, तुम्ही एवढी जण बैलगाडी वळून खपलासा म्हणून मला भाकरी मिळाली, पण त्याचा काय बी उपयोग झाला नाही. आयुष्यभर केल्यानं सगळं कष्ट मातीत गेलं. जोडीदारांनो, लय वंगाळ झालं म्हणेन असा, लय वंगाळ. बाबू भावनावश झाला. तो तसाच पुढे आपल्या छपरात गेला. त्यानं कोपऱ्यात पाल्याच्या कुडात लपवून ठेवला बटवा बाहेर काढला. तो बटवा घेऊन तो बाहेरच्या चांदण्यात आला. त्यानं जमिनीवर बसकन मारली. बटव्यातून 100च्या नोटांचं पुंडकं बाहेर काढलं. त्यातल्या 60 नोटा मोजून त्यानं बाजूला काढल्या आणि उरलेल्या बटव्यात घालून बटवा शर्टाच्या आतल्या दणक्याच्या खिशात ठेवला. बाजूला काढलेलं 6000चं नोटांचं बंडल शर्टाच्या वरच्या खिशात घालत बाबू बसल्या जाग्यावर उठला. तो पुन्हा गावाच्या दिशेनं वाट तुडवू लागला. त्याच्या डोक्यात काहूर माजलं. तो आपल्याशीच बोलू लागला, आजभर आपण लई कष्ट केलं, लई वाईट वंगाळ मार्गानं पैसा मिळवला. बैला संघ बैला घेत राबलो. कवा आपल्या शरीराची काळजी केली नाही. आपण पोटाला कळणा कोंडा खाल्ला, पण पोरासनी चांगला घास घातला. आपल्यासनी चहाला दूध नसलं तरी चालल, पण पोरासनी प्याला दूध दिलं.
आपल्या मनाला आणि पोटाला चिमटा घेऊन पोरं तळ हातावरच्या फोडावानी जपली जपली वाढवली. त्याच पोरानं गुराला मारावं तसं चाबकानं आपल्याला फोडून काढलं. आपलं आख्य त्या वाल्या कोळ्यावानी झालं. सगळ्या पापांच्याच राशी रचल्या आपण. पण आता वाल्मिकी होता आलं नाही तरी थोडं का होईना पुण्य पदरात बांधायला पाहिजे आहे. असा विचार करीत बाबू गावात आला. गावातल्या चौकात गोपाळ शेठच्या दुकानाजवळ येऊन थांबला. आता चांदणं आणखीन प्रखर झालेलं, सर्वत्र सामसूम झालेली. बाबू हळुवार पावलाने दुकानाच्या दारापर्यंत पोचला. त्यानं शर्टाच्या खिशातून 6,000 नोटांचं बंडल काढलं व ते खालच्या उंबरट्या शेजारी दाराला पडल्या फटीतून आत ढकलत म्हणाला, शेठजी, तुमचं चोरल्याला पैसे तुम्हासनी परत केलं. माफी करा, माफी करा. आता मला वाल्या कोळ्याचा वाल्मिकी व्हायचा आहे. गोपाळ शेठच्या दुकानात पैसे टाकून बाबू परत फिरला. शांत मनानं घराकडे आला. तो पुन्हा आपल्या अंथरुणात शिरला. आता त्याला सगळं कसं मोकळं मोकळं वाटत होतं. त्यामुळे तो लगेचच निद्रेच्या अधीन झाला. आता तो गोपाळ शेठच्या ऋणातून मुक्त झाला होता. तरी पण तो मनाने आणि शरीराने दिवसेंदिवस खंगतच चालला. पोटच्या पोरानं आपल्याला चाबकानं मारावं याचा त्याला विसर पडत नव्हता. त्यामुळे त्याच्या जगण्याच्या उर्मीत संपल्या. ढासळल्या शरीराबरोबरच त्याला आजारपणानं गाठलं. त्यानं अंथरूण धरलं. बाबूनं औषध पाणी नाकारलं. आता जगण्यापेक्षा मरण बरं असा ध्यासच त्याच्या मनानं घेतला. घराच्या सोप्या चौकटी समोरच्या भिंतीला टेकवून ठेवलेल्या जीर्ण तक्क्याला पाठ लावून अंगाखालच्या फाटक्या वाकळेवर पाय पसरून बसला बाबू शून्यात नजर लावून बसायचा. त्याच्या अंधूक नजरेला समोरचं पत्र्याचं शेड दिसायचं. आता त्या शेडमधला जनावरांचा गोठा रिकामा झाला होता. तिथं एकाही जनावरांचा वावर नव्हता. ज्या बैलगाडीनं आयुष्यभर साथ दिली होती ती बैलगाडी आता निखळून पडली होती. तिची चाकं शेडमधल्या भिंतीला टेकवून ठेवलेली. बाकीचा सांगाडा तिथंच अस्ताव्यस्त पडलेला. बाजूच्या खुंट्याला गळ्यात पितळी घंटा बांधलेली पंढरपुरी लांब शिंगाची म्हैस असायची. तिला दारुड्या पोरानं परस्पर बाजार दाखवलेला. पाठीमागच्या खांबाला बांधलेली तांबूस पांढरी शिळी रवंत करीत बसलेली असायची. तिच्या भोवतीनं तिची करडं उड्या मारताना दिसायची. तिचाही बाजार झाला होता. गोट्यातून वाऱ्याबरोबर जनावरांच्या शेणामुताचा दर्प घरात यायचा. आता तोही जाणवत नव्हता. आपलं हे सारं वैभव धुळीला मिळालं. हे हे असं का घडलं? नियतीचा कसला सूड म्हणायचा? या विचारानं बाबूचे डोळे डबडबले. त्याचवेळी समोरच्या चौकटीतून वृद्ध झाला गोपाळ शेठ काठी टेकत टेकत त्याच्या घरात आला. त्याला शेठजी या या असं म्हणत बाबूची बायको चौकटीपर्यंत गेली. तिनं गोपाळ शेठला बसायला घोंगडं अंथरलं. गोपाळ शेठ घोंगड्यावर हळुवारपणे बसला. बाबूनं लुकलुक त्या नजरेनं गोपाळ शेठला ओळखलं व म्हणाला, शेठजी, या गरीबाच्या घराकडे कशी काय वाट चुकली म्हणायची? बाबूच्या जवळच गोपाळ शेठ म्हणाला, बाबू, तुझा आणि आमचा जुना रिश्ता आहे. तू आजारी पडल्याचं कळलं म्हणून म्हणलं बघून तरी यावं. असं म्हणून गोपाळ शेठनं बरोबर आणली बिस्किट पुड्यांची पिशवी नर्मदाच्या हाती दिली. तेव्हा बाबू म्हणाला, शेठजी, हे आणि कशाला आणलायसा? आता मी अन्न पाणी सोडलंय. आता डोळं पंढरीच्या वाटावर आहे ती. शेठजी, शेठजी, लई पाप केलं. आयुष्यभर बैलांच्या खांद्यावर वजन लादलं, त्यासनी चाबकानं फोडलं, म्हणून त्या चाबकानं पोरानं मला फोडून काढलं. हे लई बरं झालं म्हणायचं. होय, हितं केल्यानं पाप हितच फिटलं म्हणायचं. बाबूच्या या बोलण्यावर बाजूलाच उभी असली त्याची बायको नर्मदामध्येच तोंड घालून म्हणाली, त्यांचं काय बी ऐकू नका शेठजी.
म्हातारपण आलं या म्हणून काय बी बरळायला लागल्या ती. समद कसं मनाचं सांगत्या ती. बाप लेखांची भांडणं कुठं नाही ती सांगा. हं, पोरग काय बोलला असेल तर एवढं कशाला मनाला लावून घ्यायचं. त्यावर बाबू म्हणाला, ही ही नर्मदा बोलत नाही, ही पोराची आई बोलतीय. हिनं पांघरून घातलं म्हणून पोरग बिघाडलं. ते दारुडं झालं. बाबू बोलायचं थांबला. नर्मदानं दिला चहाचा कप रिकामा करून तो जमिनीवर ठेवत गोपाळशेठ म्हणाला, बाबू तू लई सत्यानं जगलास बघ. कष्टाचं दाम घेतलास, पण पाठीमागं माझी चोरी झाली त्यावेळेला उगाच तुझा शेक मला आला. वाटलं बाबू घरच्यासारखा दुकानभर वावरतोय, त्यानं गलती केली की काय. काय झालं देवाला माहिती. मागल्या महिन्यात चोरला गेलेलं पैसं कोणीतरी रात्रीचं दुकानात टाकून गेला. म्हणजे चोरी करणारा पण सच्चा दिलाचाच माणूस असला पाहिजे. ती सुद्धा त्याची आगतिकताच म्हणायची. असं म्हणून गोपाळशेठ उठला, जायला निघाला. जाता जाता बाबूला म्हणाला, बाबू क्षमा कर. कारण नसताना तुझा शक आला होता मला, पण तुझ्यासारखा माणूस मिळायचा नाही नाही. असं बोलत गोपाळशेठनं पाठ फिरवली. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बाबू पुटपुटला, आता आता मी वाल्याचा वाल्मिकी झालो. आता खुशीनं देवाकडे जाईन. त्याचं पुटपुटणं नर्मदाच्या कानावर आलं. ती त्याला म्हणाली, याड लागल्यासारखं काय बी कसं बडबडताय सा. नर्मदे नर्मदे, मला याड लागलेलं नाही. अगं त्यो गोपाळशेठ नव्हता, त्याच्या रूपानं पंढरीचाच इटूबा आपल्या घराला आला होता. ब्या धन्य झालो बघ नर्मदे, धन्य झालो. त्यो काय म्हणाला ते ऐकलंस का. तेव्हा नर्मदा म्हणाली, शेठजींचं बोलणं नाही कळलं मला. ते म्हणालं, बाबू तू लई सत्यानं जगलास आणि कष्टाचंच दाम घेतलास. असं हे सगळं शेठजीच्या तोंडातनं इटूबाच बोलून गेला म्हणायचा. म्हणून आता मी पण वाल्याचा वाल्मिकी झालो. असं म्हणून बाबूनं विठ्ठल विठ्ठल म्हणत जोडलेले हात कपाळाला लावले आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा ओसंडल्या. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.